बामसेफ आणि श्रमविचारी संघटनेच्या माध्यमातून एक क्लस्टर अधिवेशन या ठिकाणी अरेंज केलेलं आहे. हे क्लस्टर अधिवेशन हे 2018पासून भारतामध्ये BS4 अभियान बामसेफ संघटनेच्या माध्यमातून राबवलं जात आहे. हे BS4 अभियान म्हणजे भारतीय संविधान सन्मान आणि सुरक्षा. भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये सर्व समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. ज्यांना सगळ्या समाजातील सगळ्या घटकांपर्यंत भारतीय संविधानाने दिलेले हक्क अधिकार हे पोचले पाहिजे. त्याचा हा एक चौथा कार्यक्रम औरंगाबाद शहरामध्ये हे या ठिकाणी होत आहे. असे 200 कार्यक्रम पूर्ण भारतभर होत आहेत. त्यामध्ये केवळ बामसेफ नाही तर बामसेफ समविचारी संघटना ज्या आहेत त्यांना घेऊन हा कार्यक्रम होता. आणि या म्हणजे या कार्यक्रमामध्ये 2 विषयाची चर्चा पूर्ण भारतभर आम्ही करत आहोत. एक विषय हा आहे की मूळ निवासी बहुजन समाजाच्या संघटनांचं एकीकरण एका विषयावर कसं होईल, एकत्रितपणे कार्यक्रम कसे करता येतील, त्यासाठी तत्त्व आणि त्याच्या संदर्भाने काय संकल्पना असल्या पाहिजे हा एक विषय आहे. कार्यक्रम काय असले पाहिजे त्याच्या संदर्भाने हा एक विषय आहे. आणि दुसरा विषय हा आहे की देशामध्ये जे खाजगीकरण होत आहे त्या खाजगीकरणाचे परिणाम आता आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळेजण शिक्षा, स्वास्थ्य, रोजगार आणि आमच्या सगळे हक्काधिकार जे मारले जात आहेत त्याच्यामुळे त्या परिणामाला सगळी जनता त्रस्त आहे. आणि आम्हाला सारखे ते प्रश्न विचारतात. आम्ही जेव्हा समाज जीवनामध्ये जातो एक सामाजिक संघटन म्हणून तर लोक हा प्रश्न विचारतात की याला मार्ग काय. तर यावर मार्ग जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये एक जे मेमोरंडम दिलं होतं ते पुस्तक रूपाने प्रकाशित आहे. त्याचं नाव आहे स्टेट अँड मायनॉरिटी. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही सजेशन दिलेले आहे की या देशामध्ये राष्ट्रीयकरण हा त्याला पर्याय आहे. राष्ट्रीयकरण म्हणजे मोठे उद्योग, शिक्षण संस्था, स्वास्थ्य सेवा या आरोग्य सेवा या सरकारच्या नियंत्रणात असल्या पाहिजे. आणि त्यातूनच हा मार्ग जो आहे आज जे काही खाजगीकरण जे काही होतं आहे शिक्षणाचं फक्त फायदा कमावण्यासाठी शिक्षण संस्था निर्माण केली जात आहे. आरोग्यसेवा ही त्यातून फायदा कमावण्यासाठी एक मेसेज गेलेला आहे आणि मोठमोठे लोक त्यामध्ये फायदा कमवत आहेत. यामुळे समाजाचं मोठं नुकसान होत आहे. तर यासाठी हे जे कार्यक्रम पूर्ण देशभर राबवलेले लागले त्यामध्ये बामसेफनं पुढाकार जरी घेतला असला तरी यामध्ये सगळ्या बहुजन समाजाच्या संघटना आम्ही इन्व्हॉल्व करत आहोत. त्यामध्ये आज 11 संघटनांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि आपली मतं आणि आपली जी भूमिका आहे ती तिथे मांडली आहे. हे संघटना किती वर्ष झाली चालू झाली आहे? बामसेफ संघटना तशी 30 वर्षापासून आहे. बाकी ज्या संघटना ज्या आहेत आपल्या त्यांचा प्रत्येकाचा वेगवेगळा रोल आहे. बामसेफद्वारे जे काही BS4 अभियानाअंतर्गत क्लस्टर अधिवेशन सुरू आहे त्यासाठी आलेलो होतो. आणि राष्ट्रवाद हा कसा भारतीय समाजासाठी महत्त्वाचा आहे हे हा विषय घेऊन जे बामसेफ समाज मनात आलं आहे आणि ते अतिशय एक स्तुत्य उपक्रम आहे. आणि याला आपण भरभरून पाठिंबा समाजातून मिळतो ही एक आनंददायी बाब आहे. आजच्या या जे काही देशभर अँटी कॉन्स्टिट्यूशन एक वातावरण तयार झालेलं आहे आणि लोक आज भयभीत आहेत की बाबा भारतीय राज्यघटना जर बदलल्या गेली किंवा तिच्यात जर काही मडतोड झाली तर इथल्या बहुजन समाजाचं मूल्यवशी बहुजन समाजाचं काय होऊ शकतं आणि त्यावर त्यांना कुठलाही उपाय दिसत नाही. परंतु बामसेफच्या माध्यमातून यावर बाबासाहेबांनी जो उपाय सांगितलेला आहे राष्ट्रवाद किंवा राष्ट्रीयकरण हा एक उपाय आहे आणि याची चर्चा करण्यासाठी बामसेफ सातत्यानं समाज मनात जात आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज हे क्लस्टर अधिवेशन इथं